मित्रांनो, बऱ्याच लोकांना असं वाटतं की फार्मा म्हणजे इकडनं काहीतरी टाकलं आणि लगेच औषधी बन. पण तसं नसतं. जनरली फार्मामध्ये दोन फील्ड असतात. पहिलं असतं एपीआय म्हणजे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट आणि दुसरं असतं फॉर्म्युलेशन म्हणजे टॅबलेट किंवा सिरप किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कॅप्सूल. तर ते दोन भागमध्ये डिवाइड होतं. आपण जनरली एपीआय बद्दल बोलूया. एपीआय मध्ये रॉ मटेरियल इनवर्ट म्हणजे कुठलंही प्रोसेस बनवण्यासाठी जे रॉ मटेरियल अगोदर लागतं तर ते इनवर्ट त्याचं टेस्टिंग ते पास झालं तर आपण ते मॅन्युफॅक्चरिंगला वापरतो. परत त्या बॅचची टेस्टिंग करायची. टेस्टिंग झाल्यानंतर क्यूए कडून क्लिअरन्स घ्यायचा. बॅच रिलीज झाल्यानंतर ती परत डिस्पॅच होईल. म्हणजे ती परत पुढच्या स्टेपसाठी म्हणजे फॉर्म्युलेशनसाठी जाईल. एपीआय मध्ये एक क्रिटिकल टास्क आहे तो केमिकल रिॲक्शनचा. तर ते एकदम केअरफुली आणि प्रॉपर लक्ष देऊन करावं लागतं. नाहीतर बरेच इन्सिडेंट होतात आपण बघितले असतील फार्मामध्ये. तर एपीआय इंडस्ट्रीमध्ये जनरली वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट्स असतात. एक कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे आणि जर तुम्हाला ते एकदम तुमच्या भाषेत किंवा साध्या आणि सोप्या लँग्वेजमध्ये समजून घ्यायची असेल तर आपल्या पेजला फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.